नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 आरोग्य व रोग इयत्ता 8वीचं प्रकरण पाहणार आहोत. या अगोदर आपण प्रकरण क्रमांक 1 अभ्यासलेला आहे आणि ह्या दुसऱ्या प्रकरणा संदर्भामध्ये माहिती आपल्याला इथे आज पाहायची आहे. आरोग्य आणि रोग हे प्रकरण अभ्यासताना सुरुवातीला थोडे आठवामध्ये काही प्रश्न आपल्या समोर ठेवलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, आजारांमुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? प्रश्न क्रमांक 2, आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही कालावधीनंतर बरे वाटायला लागते, तर कधी कधी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो, असे का होते? तर या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणारच आहेत, परंतु हे आपण आपल्या विचाराने प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे याचं उत्तर काय होईल? हो, आम्ही सुट्टी घेतलेली आहे. नेमकं काय झालेलं आहे? त्यावेळेस मला थंडी ताप आला, कोणाला सर्दी आली, कोणाला अंगामध्ये कणकण आली असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, आणि कधी कधी आजार डोकेदुखी पटकन बरी होऊन जाते आणि आपण दुसऱ्या दिवशी शाळेला देखील जातो. कधी कधी आपण जास्त थंडी तापामुळे डॉक्टरांकडे पण जावं लागतं. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडत असतात. तर नेमकं आरोग्य म्हणजे काय? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. ही आरोग्याची व्याख्या आहे. नुसतंच शरीराने धष्टपुष्ट असलं म्हणजे तो एकदम निरोगी आहे असं काही नाही आहे. तर मनुष्य हा शारीरिकदृष्ट्या तर सदृढ पाहिजेच, पण तो मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा सदृढ असणं गरजेचं आहे. जो मानसिक विकारी असतो त्याला आपण वेडं म्हणतो. जो सामाजिकदृष्ट्या कमकुवत असतो, समाजाबद्दल त्याला ज्ञान कमी असतं, समाजातील थोड्याशा त्रासाने तो वेगवेगळ्या प्रकारची नको असणारी कृत्य देखील तो करू शकतो. म्हणून या सर्व गोष्टीमध्ये सदृढ असणारा माणूसच आरोग्य किंवा आरोग्यदृष्ट्या योग्य आहे. तर ठीक आहे, आरोग्याची व्याख्या अशा प्रकारची आहे. त्यानंतर रोगाची व्याख्या आपण पाहूया. रोग म्हणजे काय? शरीर क्रियात्मक किंवा शास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगांची विशिष्ट लक्षणे असतात. रोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांची लक्षणं सुद्धा वेगळी असतात. कोणती? तर मधुमेह आहे, सर्दी आहे, दमा आहे, त्यानंतर डाऊन सलक्षण आहे किंवा हृदयविकार, अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे आजार आहेत यांची नावं आपण ऐकलेली आहेत. हे सर्व रोगांचे प्रकार आहेत. सर्व रोगांची कारणं आणि लक्षणं ही सुद्धा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत, वेगळी आहेत. तर यांचं जे विभाजन आहे ते खालील रोगांचं विभाजन खाली करण्यात आलेलं आहे या चार्टच्या माध्यमातून. तर या चार्टकडे आपण बघूया. रोगांचे प्रकार, टाइप्स ऑफ डिसीजेस. पहिला आहे कालावधीनुसार, दुसरा आहे कारणांमुळे. कालावधीमध्ये दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. यानंतर कारणांमुळे एकतर अनुवंशिक आहे किंवा उपजित रोग आहे. आता यामध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असे याच्यामध्ये पुन्हा 2 उपविभाग करण्यात आलेले आहेत. उपार्जित रोग म्हणजे काय? तर वातावरणातून होणारे किंवा शरीरातील काही कमतरतांमुळे तयार होणारे किंवा शरीरातील काही अडचणींमुळे तयार होणारे आजार. अनुवंशिक म्हणजे काय? मागील पिढीतून पुढच्या पिढीमध्ये येणारे रोग म्हणजे अनुवंशिक रोग. आणि कालावधीमध्ये तीव्र काल म्हणजे एकदम पटकन बरे होणारे किंवा कमी वेळामध्ये त्याची काय म्हणता येईल, त्याचे लक्षण लगेच कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दीर्घकालीन म्हणजे एकदा रोग झाल्यानंतर तो काही केल्या लवकर बरा होत नाही. यानंतर पुढे यामध्ये पहा, खाली काही प्रश्न आपल्यासाठी ठेवलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या रोगांचा प्रकार कोणत्या माध्यमांद्वारे होतो? कावीळ, मलेरिया, त्यानंतर खरोज, क्षय, डेंग्यू, अतिसार, नायटा आणि स्वाईन फ्लू. आपल्याला माहिती आहे की स्वाईन फ्लू हा डुकरांच्या माध्यमातून होतो. नायटा, खरूज वगैरे हे एकमेकांच्या संपर्कातून होतात. अतिसार
अतिसार आणि कावीळ हे जे आजार आहे पाण्यामुळे होतात. क्षय आणि डेंगू जो आहे तो डासांमुळे होतो आणि क्षय हा संसर्गजन्य आहे म्हणजे वातावरणातून पसरतो. यामध्ये रोगजंतूबद्दल म्हणजे रोगजंतू म्हणजे काय, ज्याच्यापासून ज्या सजीवापासून किंवा ज्या जीवाणूपासून रोगांची लागण होते त्याला रोगजंतू असं म्हणतात. आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर वातावरणातून पसरणाऱ्या रोगाला संसर्गजन्य रोग असं म्हणतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, अन्न, वाहन याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. यामध्ये खाली पहा, क्षयरोग, कावीळ, अतिसार, पटकी आणि विषमज्वर अशा काही महत्त्वाच्या रोगांबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. क्षय हा जीवाणू जो आहे तो त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे या विषाणूचं नाव आहे. आणि याचं संक्रमणाचं जे माध्यम आहे हवेच्या माध्यमातून, रोगाच्या सानिध्यामध्ये दीर्घ काळ राहिल्याने आणि रोगांच्या वस्तू वापरल्याने आणि रोगांच्या थुंकीतून हे आजार, हा जो क्षय नावाचा आजार आहे त्याला ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात, तो पसरला जातो. याची लक्षणं काय आहे, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकूमधून रक्त बाहेर पडणे, त्यानंतर वजन कमी होणे आणि श्वासोच्छवास प्रक्रियेमध्ये त्रास जाणवणे अशा प्रकारची लक्षणं आहेत. मग उपचार काय आहे याच्यावर उपचार आहे BCG ची लस टोचून घ्या, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवा आणि नियमित औषधे घ्यायची आहेत. यानंतर डॉट हा एक उपचारपूर्व व नियमित घ्यावा अशी एक पद्धत आहे, DOT. तर ज्यांच्या परिसरामध्ये हे जे आजार आहे, क्षय आजार आहे, ते लोक हे डॉटचा उपचार घेत असतात. परंतु आपण बहुतांशी जे मुलं आहेत यांनी अगोदरच BCG ची लस टोचून घेतलेली आहे. पुढचा आहे कावीळ. कावीळ कोणता विषाणू, कावीळ होण्यामागचा विषाणू कोणता आहे तर हेपॅटायटिस. तर हेपॅटायटिस म्हणजे A, B, C, D आणि E अशा प्रकारचे विषाणू आहेत आणि अशा प्रकार त्या काविळीचे आहेत. हे पाणी आणि रुग्णांसाठी वापरलेल्या सुया, यानंतर रक्तपराधान म्हणजे जे दुसऱ्यावर रक्तासाठी अवलंबून असते, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती होत नाही, अशा लोकांच्या माध्यमातून संक्रमण होण्याची शक्यता असते. यांची लक्षणं जी आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी होणे, थकवा येणे, मळमळ उलटीसारखं होणे आणि राखाडी किंवा विष्ठा किंवा मल तयार होणे. मग यासाठी काय उपाय आहे, उकळून पाणी प्या, गाळून पाणी प्या, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवायचे आहे. पुढचा जो रोग आहे तो रोग आहे अतिसार. त्याला आपण हगवण असंही म्हणतो आणि त्याला डायरिया असं देखील म्हणतो. तर जीवाणू, विषाणू, त्यानंतर सिगेल्ला, बॅसिलस, त्यानंतर अँटोमिबा आणि होस्टोलिटिका अशा प्रकारच्या विषाणू माध्यमातून हा पसरतो. दूषित अन्न आणि पाणी शरीरामध्ये गेल्यामुळे हे आजार पसरतात. यामध्ये पोटदुखी, पाण्यासारखी पातळ जुलाब होणे अशा प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात. उपाययोजना काय आहे, अन्न झाकून ठेवणे, पाणी उकळून आणि गाळून पिणे आणि ORSचा वापर करणे. ORSला मराठीमध्ये काय शब्द आहे, जलसंजीवनी. काय शब्द वापरला तो, जलसंजीवनी. हे लक्षात ठेवायचं. ORS इथे पण वापरला जातो आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस उष्माघात होतो त्यावेळेस सुद्धा जलसंजीवनीचा वापर केला जातो. पुढचा पटकी नावाचा आजार आहे. यासाठी जीवाणू जो आहे जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी म्हणजे पटकी म्हणजे कॉलरा. तर व्हिब्रिओ कॉलरी नावाचा एक विषाणू आहे आणि ह्याच विषाणूमुळे हा आजार पसरतो. कशातून तर सेम आहे, अन्न आणि पाणी, दूषित अन्न आणि पाणी. याच्यामध्ये उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखणे आणि पायांना पेटके येणे. पेटके म्हणजे पायाला गोळे येणे. फार जोरात तुम्ही जर पळालात तर पळाल्यानंतर पायाला गोळे आल्यासारखी जाणीव निर्माण होते, याला पेटके येणं असं म्हटलं जातं. मग यासाठी काय करावं, स्वतःची स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावं आणि कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. यानंतर शेवटचा जो त्यांनी दिलेला रोग आहे, हा रोग आहे विषमज्वर.
विषम ज्वर, त्याला टायफॉइड असं देखील म्हटलं जातं. तर जीवाणू कोण आहे? साल्मोनेला टायफी असं ह्या विषाणूचं नाव आहे. दूषित अन्न आणि पाणी यांच्यामुळेच हा होतो. याच्यामध्ये काय होतं? भूक मंदावते, डोके दुखतं, मळमळ होती, पोटावर पुरळ उठते, त्यानंतर अतिसार होतात. 104 फेरनहाईट डिग्रीपर्यंत तापमान आपलं जातं, म्हणजे ताप हा जास्त प्रमाणामध्ये येतो. ही याची लक्षणं आहेत आणि उपाययोजना आहेत. स्वच्छ व निर्जंतुक करून पाणी प्यायचंय, लसीकरण घ्यायचंय आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने जर लावली तर हा आजार होत नाही. तर अशा प्रकारे आपण आजाराची माहिती पाहिलेली आहे. यानंतर आंत्रशोथ, हिवताप, प्लेग आणि कुष्ठरोग या संदर्भातली माहिती आपण अशा प्रकारचा तक्ता तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची आहे. माझा मित्र इंटरनेट. ओके. तर यानंतर आता आपण पुढे चित्राच्या आधारे आपल्याला खाली 2 दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत. चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात? तर आपल्याला कुठे कुठे आढळत आहेत? या ड्रममध्ये आहेत, त्या कचरा कुंडीमध्ये. आपल्याला कुठे कुठे आढळतात? तर ह्या ड्रममध्ये आढळत आहेत, या कचरा कुंडीमध्ये आढळत आहेत, या टायरमध्ये पाणी आहे, या डबक्यांमध्ये पाणी आहे, या फुलदाणीमध्येही पाणी आहे आणि भिंतीवर गवत उगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे या ठिकाणी सुद्धा थोडंफार पाणी साचलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी आढळतात. चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते? तर साहजिकच या ठिकाणी डास निर्मिती होणार आहे आणि डास निर्मिती झाली म्हणजेच काय होणार आहे? विविध प्रकारचे कीटकांमार्फत किंवा डासामार्फत पसरणारे आजार होणार आहेत. तर आता पुढच्या पेजवर या. पुढच्या पेजवर सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो? पावसाळ्यामध्ये पाणी उकळून का प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छता कशी पाळावी? असे 3 प्रश्न आपल्यासाठी आहेत. तर शाळेमध्ये हा जो उपक्रम का ठेवला जातो? कारण आपण आपला बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी संपर्क येतो, अनेक वेगवेगळ्या बेंचेसवर आपला हात लागतो आणि दिवसभरामध्ये आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, चेंडू वगैरे या खेळत असतो आणि त्यामुळे एखाद्याला जर संसर्ग असेल किंवा आजार असेल तर तो आजार पसरण्याची भीती असते. त्यामुळे काय केलं पाहिजे? नियमित हात स्वच्छ धुतले पाहिजेत. त्यानंतर पावसाळ्यामध्ये पाणी उकळून का प्यावं? कारण वातावरणातील जे पाणी आहे, पावसाचं जे पाणी आहे किंवा इतर ठिकाणचं जे पाणी आहे हे साठल्यानंतर डबक्याच्या स्वरूपामध्ये साठल्यानंतर थोडा व्यत्यय आला होता, काही हरकत नाही. पावसाचे पाणी उकळून का प्यावे? तर पावसाळ्यामध्ये हे पाणी जमिनीवरून वाहतं, त्यामध्ये विष्ठा, घाण, अनेक पदार्थ मिसळले जातात. हेच पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं, बोरवेलमध्ये आणि विहिरीमध्ये उतरलं जातं. अशा प्रकारचं पाणी आपल्या पिण्यामध्ये आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिलं पाहिजे. आणि वैयक्तिक स्वच्छता कशी पाळावी? तर नियमित आंघोळ करणे, स्वच्छ आंघोळ करणे या गोष्टींकडे आपण लक्ष गेलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे आहे डेंग्यू. डेंग्यूबद्दल माहिती पाहूया. तर साठवलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात. या ठिकाणी चित्र तुमच्या समोर आहे. हे पहा, हे चित्र जे आहे या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की पाणी साठलेलं आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारची अंडी घातलेली आहे. त्या अंडीतून आळ्यासारखा म्हणजे त्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्याच्यापासून डासांची निर्मिती होते. अंडी घालतात आणि त्यांची वाढ होऊन त्यांना पोषक वातावरण निर्माण होऊन त्यामध्ये त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. आता यामध्ये इथे प्रजातीमध्ये यापैकी एडिस इजिप्ती नावाची जी प्रकारचा जो डास आहे या डासापासून डेंग्यू पसरवला जातो. डेंग्यूची लागण होते किंवा डेंग्यूचा प्रसार होतो. यापैकी एडिस इजिप्ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एडिस इजिप्ती प्रकाराच्या डासांमार्फत डेंग्यूचा संसर्गजन्य रोग हा पसरतो. यानंतर पुढे आहे फ्लेवी व्हायरस. फ्लेवी व्हायरस जो आहे या फ्लेवी व्हायरस प्रकाराचे डेन 1 आणि 2 या विषाणूंमुळे होतात.
फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन म्हणजे आजार आहे बरं का, हा आजार डेवी फ्लेवी व्हायरस. आता हा आपल्याकडे पसरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु तो या जातीमुळे पसरला. डेन 1-2 या विषाणूंमुळे पसरला जातो आणि तो डासांच्या माध्यमातूनच पसरतो. आता ठीक आहे, आपण डेंग्यूची लक्षणं पाहूया. डेंग्यूचं पहिलं लक्षण आहे तीव्र ताप येते, डोके दुखते, उलट्या होतात. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोबळीत दुखते, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये जी पोकळ जागा आहे याच्यामध्ये दुखल्याची आपल्याला अनुभूती येते. आणि 3 नंबर रक्तातील रक्तबिंबिका, त्याला प्लेटलेट्स असं म्हणतात, यांचं प्रमाण कमी होतं. अशा प्रकारची याची लक्षणं आहेत. आता आपण पुढे जाऊया. डेंग्यूची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून संरक्षण होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? पहिले इथे मुलगा दिसतोय, हा जो मुलगा आहे, इथं काय लिहिलं गेलं पाहिजे? वैयक्तिक स्वच्छता. यानंतर गप्पी मासे पाळा आणि डेंग्यू टाळा. यानंतर नियमित कूलर स्वच्छ करा, नियमित फवारणी करा. यानंतर पाणी उकळून प्या किंवा माठात स्वच्छ पाणी उकळून टाका, नंतर ते प्या. डबके वगैरे नियमित स्वच्छ करा किंवा ड्रम वगैरे नियमित स्वच्छ करा आणि गुड नाईटचा वापर करा. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पुढे हे तुम्हाला माहिती आहे का, हिवतापाचा प्रकार अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोग हे महत्त्वाचं आहे. यामध्ये अॅनाफिलस नावाची जी मादी आहे डासांची, हिच्यापासून कोणता आजार होतो? हिवताप. आणि त्यानंतर हत्ती रोग जो आहे हा याचा प्रसार क्युलेक्स नावाच्या डासापासून होतो. अॅनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते. हे मात्र आपल्याला नेहमी स्टार करून ठेवण्यासारखी बाब आहे, स्टार करून ठेवायचे. अॅनाफिलस आणि एडिस नावाचे एडिस इजिप्ती नावाचे जे डास आहेत, यांचं वास्तव्य स्वच्छ पाण्यामध्ये असतं. हा प्रश्न नेहमी विचारला जाणार आहे, म्हणून याच्यावर सर्वांनी अंडरलाईन करून ठेवायची आहे तुमच्या पुस्तकामध्येच. तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी आणि गटारे यांच्यामध्ये निर्माण होतो. यानंतर पुढचा आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा कुणापासून पसरणारा आजार आहे? तर हा डुक्कर या प्राण्याद्वारे किंवा माणसाद्वारे पसरणार आहे. म्हणजे डुकरापासून याचा संसर्ग होतो माणसांना आणि माणसापासून माणसांना देखील याचा संसर्ग होतो. मग कसं याचा जो प्रसार आहे, या विषाणूंचं जे वास्तव्य आहे ते आपल्याला कसं कुठे शोधता येणार? तर नाकातील व घशातील स्राव आणि थुंकीतून याचा प्रचार प्रसार होतो. आता स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत? तर स्वाईन फ्लूची लक्षणं खालीलप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं, धाप लागणे, श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होणे, घसा खवखव करणे आणि शरीर दुखणे. स्वाईन फ्लूची ही लक्षणं आहेत. यानंतर स्वाईन फ्लूचे निदान. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव्य पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणे या राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली येथील प्रयोगशाळेमध्ये या स्वाईन फ्लूची तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे किंवा आहे. यानंतर मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम लागण झाली. तर स्वाईन फ्लूची सुरुवात कुठं झालेली आहे? मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशामध्ये या आजाराची प्रथम बाधा झालेली आहे. 2009 आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा H1N1 हा स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने डुकरांच्या माध्यमातून
त्याच्या विषाणूचे प्रसार होतो आणि डुकरांच्या माध्यमातून तो व्यक्तीला त्याची लागण होऊ शकते. यानंतर पुढचा मुद्दा आहे एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रम. हा रोग HIV म्हणजे ह्युमन इम्युनिडेफिशियन्सी इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस पासून होतो. आता यामध्ये एड्सचा लॉंग फॉर्म आणि HIVचा लॉंग फॉर्म हा आपल्या माहितीसाठी दिलेला आहे, तो आपण वाचून ठेवायचा आहे. HIV म्हणजे काय? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आणि त्यानंतर एड्स काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रम. अशा पद्धतीने ह्या दोघांची लॉंग फॉर्म आहेत. हे या विषाणूंमुळे मानवाला HIV या विषाणूमुळे याची लागण मानवाला होते. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता हळूहळू दुर्बल होते आणि त्याला विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे त्या व्यक्ती अंतर्गतच ती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढे आपण पाहूया HIV बाधित व्यक्तींना स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने, HIV बाधित व्यक्तीशी सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. यानंतर अजून एक माहिती आहे. HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडांमध्ये सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत असं निष्पन्न झालेलं आहे. यानंतर प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. उंदीर, घुशींचा नायनाट करण्यासाठी तुम्ही घरी कोणते उपाय योजता? काही जण पिंजरा ठेवतात, काही जण औषधं ठेवतात, काही जण बीळ बुजवतात वगैरे वगैरे बरेचसे उपाययोजना आपण उंदीर आणि घुशींसाठी करतो. यानंतर पाळीव कुत्रे, मांजर आणि पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? कारण त्यांना सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यांचा प्रसार मानवाला होऊ शकतो किंवा त्यांच्या मालकांना सुद्धा होऊ शकतो, म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जाते. कबुतरे आणि भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? तर आहे. उंदीर, घुशी आणि झुरळे यांचा मानवाच्या आरोग्याचे काही परिणाम आहे का? तर हो. उंदीरांमार्फत आणि घुसूंमार्फत आणि झुरळांमार्फत सुद्धा वेगवेगळ्या आजारांचा फैलाव होतो, प्रसारही होतो. आता याच्यात एक उदाहरण पाहूया. उंदीर आणि घुस यांच्या अंगावर असणारे जी पिसवं आहेत, ही पिसवं माणसाला चावल्यानंतर प्लेग नावाचा आजार याच्या अगोदर पसरलेला आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये ऐकायला मिळालं. पुण्यातली घटना सर्वांना माहिती आहे. यानंतर पुढे जाऊया. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड आणि मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. कुत्रा चावल्यानंतर रेबीज होतो आणि यालाच आपण काय म्हणतो की कुत्र्या चावल्यानंतर 14 इंजेक्शन घ्यावे लागतील. तर का घ्यावे लागतील? कारण रेबीज नावाचा आजार आपल्याला होऊ नये म्हणून. या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूमध्ये प्रवेश करतात आणि मग याला मेंदूमध्ये प्रवेश केल्यानंतर जलद्वेष म्हणजेच पाण्याबद्दल त्याला भीती निर्माण होते. त्याला हायड्रोफोबाई असे म्हटलं जातं. हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. ज्यावेळेस माणसाला पाण्याची भयंकर भीती वाटायला लागते, त्यावेळेस त्या माणसाला रेबीज झालेला आहे असं आपण समजलं पाहिजे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हणतात. त्याला काय म्हणतात? जलसंत्रास असेही म्हटलं जातं. ठीक आहे. यानंतर या ठिकाणी जलसंत्रास हा शब्द आहे.
जलसंत्रास असंही त्याला म्हटलं जातं. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर ह्या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसामध्ये आपल्याला दिसू लागतात. यानंतर रोगांची लक्षणे 1 ते 12 आठवडे ताप राहणे, त्यानंतर अतिशयोक्ती करत वागणे आणि पाण्याची भीती वाटणे, असे हे 3 महत्त्वाचे लक्षणं हे आहेत. यानंतर या संदर्भातली माहिती आपण इंटरनेट माझा मित्र याच्यावर मिळवू शकतो. यानंतर पुढच्या पेजवर या. पुढच्या पेजवर असंसर्ग रोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्ग किंवा असंक्रमक रोग असं म्हटलं जातं. रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये उद्भवतात. यामध्ये पहिला आपण पाहूया कर्करोग. अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीव पेशींच्या ज्या वाढी आहेत ह्या अनियंत्रित आणि अपसामान्य झाल्या की त्यापासून कर्करोगाची निर्मिती होते. म्हणजे उदाहरणार्थ गाठीस दुर्गम्य म्हणजे पेशी समूहास किंवा गाठीमध्ये दुर्दम्य अबूर्द असं म्हटलं जातं. असं म्हणतात. कर्करोग फुफ्फुसाचा, तोंडाचा, जिभेचा, जठराचा, स्तनाचा आणि गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवांचा असतो. आणि तो कोणत्याही रक्तामध्ये किंवा अन्य कोणत्याही ऊतीमध्ये देखील होऊ शकतो. याची कारणं काय आहेत? कारणं अतिशय सोपी आहेत की ज्याच्यापासून आपला स्वतःचा बचाव केला की आपण यापासून दूर जातो. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारामध्ये चोथायुक्त पदार्थांचे सेवन जास्त न करणे, यानंतर जंक फूड म्हणजे बाहेरचं पिझ्झा, बर्गर वगैरे असं जास्त खाणे, अशामुळे आपल्याला ह्या रोगांची लागणं होतात. ही कारणं आहेत. तर लक्षणं काय आहेत? सगळ्यात महत्त्वाची लक्षणं अशी आहेत की दीर्घकाळ खोकला राहतो, आवाज घोगरा होतो, गिळताना त्रास होतो, ही प्राथमिक लक्षणं आहेत. त्यानंतर उपचार करूनही तो कोणताही व्रण किंवा सूज बरी होत नाही. स्तनाच्या गाठी निर्माण होतात आणि कारण नसताना वजन वाढलं जातं. तर अशा काही गोष्टी आहेत की त्यांच्यामुळे कर्करोग होतो. यामध्ये आता पुढे पाहूया मधुमेह. मधुमेह म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे कोणी चहा पाण्याला आल्यानंतर काही जण म्हणतात की आम्हाला चहा नको आहे. त्याचं कारण काय आहे? त्यांना मधुमेह आहे. मधुमेह म्हणजे काय? स्वादुपिंडात निर्माण होणारा इन्सुलिन हा जो पदार्थ आहे हा रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणांवर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे? तर तो आहे इन्सुलिन. आणि इन्सुलिन जर नसेल, इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता असते. आणि मग इथे काय म्हटलेलं आहे? लक्षणं काय आहेत? लक्षणं रात्री मूत्रविसर्जनासाठी वारंवार जावे लागते. त्यानंतर वजन खूप वाढतं किंवा एकतर कमी होऊ शकतं. आणि मधुमेहाची कारणं काय आहेत? तर मधुमेहाची कारणं खालीलप्रमाणे आहेत. 1. अनुवंशिक, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे मधुमेह संभवतो. त्यानंतर पुढच्या पेजवर जाऊया. पुढच्या पेजवर हे पुढच्या पेजचा आपण पुढच्या तासिकेला पाहू.